पण तुम्ही जी काय एक 4-5 महिन्यामध्ये जो काय अनुभव घेतलेला आहे, तर तुमचा अनुभव केळी क्षेत्रातला किती वर्षाचा आहे? 45 वर्षाचा. 45 वर्षाचा तुमचा केळी क्षेत्रातला अनुभव आहे. हो. तुमच्या अनुभवामध्ये वापरा बायोनिकचं मार्गदर्शन आपण ऍड केलेलं आहे बरोबर. तुमच्या शेड्यूल मध्ये. तर ते ऍड केल्यामुळं तुम्हाला ह्या वर्षी एक वेगळे पण आपल्या केळीमध्ये काय काय जाणवलं? वेग क्वालिटी आहे, मालाची गुणवत्ता समान आहे आणि हार्वेस्टिंगला माल 8-10 दिवसामध्ये तयार होतोय. हा. आणि झाडामध्ये फळामध्ये दम आहे. दम आहे. सगळ्यात महत्वाचा विषय बारकाईने अभ्यास केला. आबा म्हणतात त्या शब्दात उत्तर द्यायचं म्हणजे हे झाड वाकले पण आबांनी टेकन लावलं नाही, आणि आबा वर्ण म्हणतात मी टेकन पण लावणार आणि बांधलं पण नाही. दम आहे. दम आहे. त्याला जे आपण दिलेलं आहे ते त्याला बरोबर पचनरूपी पूर्ण जिरलेलं आहे, त्याने त्याचं गुणवत्ता दाखवलेली आहे. मी वाक्यल पण मुडणार नाही, ही गुणवत्ता दाखवली, वाक्यल पण मुडणार नाही. मग आबा तुमचा ही 40-45 वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरले, तर तुमच्या अनुभवाला वापरा बायोनिकच्या मार्गदर्शनाने क्रॉस केलंय का प्लस केलंय का? मार्केटच्या हिशोबानं, आजच्या मार्केटच्या हिशोबानं जर पाहिलं तर 1 नंबर मार्क द्यायला वापरा बायोनिकला माझं सहमत आहे. का? असे बरेच प्रोडक्ट येतात पण त्यांची चारी गोबरे बरोबर जमत नाही, तर तुमचे जे बरोबर जमलेले आहेत, मेघाची फळाची गुणवत्ता, पिकाची गुणवत्ता, वेळेची गुणवत्ता, हे जे आहे त्याच्यातनं दिसतंय नॅचरल आहे. नॅचरल वेदर मध्ये तो प्लस पॉइंटला येतोय, बाकी काहीच नाही. कारण आज मार्केटमध्ये असं आहे की भरपूर येतात वेगवेगळे तुम्ही म्हणता काय काय आहे, कुठेतरी येतात. जी गुणवत्ता कोणती पाहिजे नॅचरल आणि निसर्गाशी जुळली पाहिजे ती महत्वाची. निसर्गाला त्याने काम केलं पाहिजे, ते पानापासून असो, फळापासून असो, झाडापासून असो, त्या गोष्टीची जर जुळली तर समाधान तिथं संपतं माणसाचा. मग आबा तुमचा हा अनुभव आहे अगदी 40-45 वर्षाचा. आपल्या केळी क्षेत्रातले जे काही नवीन शेतकरी आहेत, जुने आहेत, कोणी 2 वर्षाचा अनुभव आहे, कोणाला 5 वर्षाचा, कोणाला 10 वर्षाचा, तर तुमचा हा अनुभवाला घेऊन तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन लागणीपासून सुरुवात केली पाहिजे, 3 महिने झाल्यावर सुरुवात केली पाहिजे, 6 महिने झाल्यावर सुरुवात केली पाहिजे, का निस्वन झाल्यावर सुरुवात केली पाहिजे, हे जी सुरुवात खरी कुठनं आपल्या शेतकऱ्यांनी केली पाहिजे की जेणेकरून त्यांचे उत्पादन छान निघतील? नाही, सुरुवातपासून जर त्याची ट्रीटमेंट तुम्ही व्यवस्थितशीर घेतली तर शेवटपर्यंत तर व्यवस्थितशीरच राहणार आहे. ते तुम्ही आयत्या वेळेला जर म्हातारे झाले मी आता देव करतो तर ते तुमच्या बुद्धीतच राहणार आहे. देव कुठे येतं? विषय हा येतो ना. तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत सुरुवातला जर त्याची रचना केली तर इमारत व्यवस्थितशीर उभी राहते ना. अरे आबा तुमचा अभ्यास खूप मोठा आहे. इमारत उभी करायची तर तुम्हाला पायाला जावं लागेल, सुरुवात करावं लागेल, पाया कम्प्लीट करावा लागेल, सुरुवातपासून वापरावं लागेल. आणि आपल्याला ते घडतं कळतं काय होतंय, शेतात येऊन बघायचं की बुवा याच्याने काय होतंय, आपण कुठे कमी पडतोय. बरोबर आहे. नुसत्या साहेबांनी दिलंय म्हणून त्याच्यावर होणार आहे ही स्वप्नाची पूर्तता पूर्ण करणार नाही. तुमची जोड त्याला लागेल, तुम्ही डोळ्याने पाहावं लागेल तुम्हाला की काय होतंय, काय घडतंय आणि आपली वेळ काय येते, त्याच्यावरती आपण काम करायचं. तर आता ही जी तुमचं रेग्युलर आहे त्याच्यामध्ये ऍड केलंय, तर आता ज्या वेळेस आपला माल कटिंग झाला त्यावेळेस आपल्याला हे जे काय रेट आहेत ते पहिल्यापासून शेवटपर्यंत काय काय रेट? चांगले रेट मिळाले. सुरुवातीला पहिल्या गाडीला मला 2350 रुपये रेट मिळाले, दुसऱ्या गाडीला 21.5 मिळाले, तिसऱ्या गाडीला 20.5 दिले, आणि काहीतरी आता माझ्या मताने 18 आणि 17 रुपयाचा रेट त्यांनी अजून पाठवला नाही, पण त्यांनी बोलणं केलेलं आहे. पण म्हणजे मार्केट रेट पेक्षा त्याचे 5-50-100 रुपये अगेन्स्ट आहे. माल सिलेक्टेड आहे, मालची तारीफ तो करतोय व्यापारी, त्याच्यामुळे आपल्याला तो रेट देतोय. म्हणजे आता मी बोलायचं थांबलो बरं का, मला काय बोलायचं होतं सांगतो तुम्हाला. म्हणजे इतकं मनापासून की मला विचारायचं होतं की व्यापारी काय म्हणतोय आणि मार्केटचा हायेस्ट रेट देतोय का, तर आता तुम्हीच सांगत आहे की आपल्याला सगळ्यांपासून 100 रुपये रेट एक्स्ट्रा आहे. त्याचं मन आहे, त्याचं समाधानी आहे. हमको बाहर 14-15 रुपये रेट का भी मिल रहा है, पण हम उसके ऊपर उंगली नहीं रख रहे. आपके ऊपर उंगली रख रहे की हमारे को ये माल में गुंजाइश है, पैसे मिल रहे, 2 पैसे तुम्हारे ही बन रहे, हमारे ही बन रहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. मनोहर आनंदराव जाधव, राहणार फुपनगरी, तालुका जिल्हा जळगाव. ओके. बघा आता ही जी आपला केळीचा प्लॉट आहे, हो, तर ह्या साईडला किती हजार झाड आहेत आपली? 4000. आणि ह्या साईडला किती? 2000. 2000. साळुंख साहेब बघा बरं का, सरांचा एक मला निर्णय खूप छान आवडला. कारण आज मार्केटमध्ये जर अभ्यास केला तर आपला असेल किंवा मार्केटमधली कुठली कंपनी असेल, ज्यावेळेस शेतकरी पूर्ण क्षेत्राला मार्गदर्शन वापरतो त्यावेळेस नेमकं रिझल्ट आहे का नाही कुणाच्याच लक्ष देत नाही. पण मला सरांचा एक म्हणजे खूप छान निर्णय आवडला की ह्या 4000 झाडांना ते वापरणार नाहीत. बरोबर आहे ना? बरोबर. आणि ह्या 2000ला वापरणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक आज थोडंसं मी ह्या व्हिडिओमध्ये विचारणार आहे सरांना,
कारण एक सर आदर्श घ्यासारख्या इतर शेतकऱ्यांसाठी आहेत. आपलं वय किती वर्ष सर? 70 वर्ष 70 वर्ष. उमर आणि वर्ष 70 केळी क्षेत्रात किती वर्षापासून आहेत? जवळ 40 वर्ष 40 वर्ष. बघा, उमर वर्ष 70. 70 वर्ष वय आहे आणि 40 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे इथनं पुढं हे सर आपल्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान आज बी आहेत आणि उद्या बी राहणार आहेत. फक्त मला त्यांचा एक निर्णय काय आवडला, एकतर त्यांनी त्यांच्या ज्ञानामध्ये एक अपडेट करायचं ठरवलं आहे. म्हणजे आज प्रत्येकाला मोबाईल एक नवीन आलेला आवडतो, त्या बटनाच्या मोबाईलकडे कोण जात नाही. त्या दृष्टीने तुमची वाटचाल आहे. म्हणजे वय इतकं असताना बरं का, आता आमच्या वयातला पार्ट सोडून द्या सर, पण तुमचं वय एवढं असताना तुम्ही काय गोष्टी, म्हणजे मला काय म्हणायचे, आम्ही तुमच्या लेकरासारखेत, पण तुम्ही आज एक तुमच्या ज्ञानात ह्या वयात पण एक भर घालून घेताय. मी जर आज तुमचे प्लॉट बघितले ना, तर मी वैयक्तिक असं आज ह्या व्हिडिओमध्ये सांगतो की आमच्या ह्या वापरा बायोऑर्गॅनिकची तुम्हाला गरज नाही असं मला वाटतंय. बरोबर बरं का, बरोबर. प्रामाणिकपणे तुम्हाला सिद्ध करतोय. पण तुम्ही इतकं वय असताना, इतकं ज्ञानाचं तुमच्याकडे भांडार असताना, ढीग असताना, पण तुम्ही एक वापरा बायोऑर्गॅनिकला स्वीकारताय, त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचा आभारी. धन्यवाद. धन्यवाद. कारण की आज मला एक आवडतं की मोठी मोठी झाडं हे आंब्यासारखी बरोबर. नदीला पूर आल्या वाहून जातात, लवई शिल्लक राहते फक्त लावाळा शिल्लक राहतो. लवायचं रूपांतर धरून आपण काम करतोय. तर मला तुमच्यात तो गुण आहे, मला तो जाणवतोय का, तर वय जरी तुमचं असलं बरोबर तरी आहे. तुमच्यात एक ती लवचिकता आहे बरोबर. की तुम्ही कुठल्याच ज्ञानाने कमी नाहीत, पैशा पाण्याने कमी नाहीत, क्षेत्राने कमी नाहीत, आणि तुमचे कुठले प्लॉट बी हेटे नाहीत. तुमचं क्षेत्र बघितल्यानंतर ते मला जाणवतंय. कारण मी हे बघत असताना, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना, आज जर मला पण काहीतरी तुमच्यात चांगलं दिसत असेल तर माझ्या तोंडून पण चांगलं निघणं गरजेचं आहे. 100%. कारण जर माझ्याकडून ती निघत नसन तर मी मार्केटिंगमध्ये फक्त मार्केटिंग करायच्या लायकीचं आहे. बरोबर. मला तुमचं कौतुक करायला जमत नाही हे मी स्पष्ट सांगतो, पण मला ते दिसतंय ते मी बोलतोय. बरोबर. मला मार्केटमध्ये ते चालत नाही की जे दिसत असून पण त्याच्यावरती वेगळं बोलणं आणि माझीच वावा करणं मला कधीच चालणार नाही. तर मला एक काका तुमच्याकडून एक अपेक्षित आहे की तुम्ही हे आमच्या वापरा बायोऑर्गॅनिकला स्वीकारण्यापाठीमागचा हेतू काय आहे? तुमच्यामध्ये असं काय आहे की बुवा आम्ही केल्यानंतर आणखी त्याच्यात काय वेगळं भर पडते, वन टाईम फलधारणा कशी देते, तुमचं ऑर्गॅनिक काय काम करतं हे आम्हाला त्याच्यातून शोधून घ्यायचं आहे. आणि जिवंत मातीचं त्याचं पुढच्या वर्षी येणारं स्क्रॅप त्याच्यातून कसं चांगलं निघेल ह्या दृष्टिकोनातून आम्हाला तुमच्याकडे यायचं की बुवा याच्यात आहे काय नेमकं. हा, कारण काय आहे, खरं शोधायला खूप वेळ लागतो. हो खरंय. खरं शोधायला खूप वेळ लागतो. लबाड लांडी लबाडीवाला येऊन चालले जातात ते, पण आपलं त्याच्यात प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काय निघतंय नॅचरल. हा, आता ही केळी हे पानवर्गीय पीक आहे, हो निसर्गाच्या सानिध्यात राहणार आहे. हे किती पानावर डिलिव्हरी ते आम्ही सांगू शकतो, तुम्ही सांगू शकणार नाही. हो हा, बरोबर तर आहे. त्याची गुणवत्ता आम्हाला सिद्ध होते. हे 116 दिवसाचा प्लॉट झालेला आहे, तर याची भू निसर्गाच्या रचनेप्रमाणे त्याची गुणवत्ता सिद्ध चालू आहे. त्याच्या नियमानुसार त्याला जे पाहिजे 16, 17, 18 पानं ते बरोबर आहे. त्याच्यावर आमचं निगराणी आहे पूर्ण लक्ष आहे. लक्ष आहे त्या बरोबर गोष्टी. आहे. मला काय म्हणायचे, ही जी लागण आपली किती तारखेची टोटल प्लॉट? 10 मेची 10 मे 2024. 24ची. आणि आजची तारीख किती आहे? आजची 6/9/2024. बरोबर, 6 सप्टेंबर 2024. 24. तर बघा, मला काय म्हणायचंय, तुम्हाला जाणीव आहे इतपर की आज त्यांचा पण एक आदर्श घेण्यासारखा आहे आणि मी माझा पण एक पाऊल मागं घेतोय. कारण विषय असा आहे की ज्ञानाची देवाणघेवाण ज्या वेळेस होती त्याच वेळेस प्रगती होती. बरोबर. आणि त्यासाठी मी उदाहरणं काय वापरले बरोबर. की नदीला पूर आल्यावर ह्या मोठे झाडं आंब्यासारखी निघून मोठी जातात. झाड वाहून पाण्यामध्ये. पण जातात, लाव्हाळा टेकत. त्याचं कारण असं आहे की ते क्षमता आहे त्याच्यामध्ये. तुमच्याकडे जर 10% ज्ञान असन, माझ्याकडे जर 2% ज्ञान असन, आणि आपण 10%, 2%, 10%, 2%, 5% ह्या ज्ञानांची देवाणघेवाण करत चाललो बरोबर. आणि ती ज्ञान आपण वाटत चाललो तर आपल्याला ज्ञान मिळत राहील. बिलकुल बरोबर. पण मलाच लय कळतंय आणि मी तुम्हाला काही गोष्टी माझ्याकडच्या कळतंय तरी सांगत नाही, तर डबक्यात साचलेल्या पाण्यासारखं होतं. काही दिवसांनी त्या डबक्यावरती डास बसतात बरोबर. आणि वाहते पाण्याला डास बसत नाही. त्याचं कारण काय असतं, ते सतत वाहत असतं, त्याच्यावरती डास बसलेले बघितले का वाहत्या पाण्यावर. तसं ज्ञानाची आपल्या मार्केटमधला प्रत्येक शेतकरी, मला काय म्हणायचे, ज्ञानीच आहे. तो करतो म्हणजे तो त्याच्या रानातला सायंटिस्ट आहे. मी वैयक्तिक म्हणतो, जे आमच्या सारख्याला कळत नाही तेवढं शेतकऱ्याला कळत. मी हे शब्द का वापरतोय ऐका. विषय असा आहे की तुम्हाला इथपर्यंत एक जाणीव झाली, म्हणजे मी मुद्दाम हा व्हिडिओ आज थोडासा वाढू द्या की ह्याला पानं किती येतात. बरोबर. इथपर्यंत तुमच्याकडे ज्ञान आहे. हो. आज जर मार्केटमधल्या कुठल्याही आमच्या सारख्याला विचारलं ना, तो स्पष्ट म्हणणार आपल्याला नाही माहिती, पण मी पण तेवढा अभ्यास केलाय. ह्याला पानं किती? कारण जर मुळापर्यंत शिरलं नाही, कुळापर्यंत शिरलं नाही, त्याच्या आपण एकदम पूर्ण माहिती नाही घेतली, अर्ध ज्ञान तुमच्या आणि माझ्या कोणाच्याच कामाचं नाही. तसं
मला काय म्हणायचंय, आज मार्केटमध्ये फिरणारे जे काय आहेत, परिपूर्ण ज्ञान असन तर त्याला कोणी हरू शकत नाही. तो ज्ञान घेईन, ज्ञान वाटीन आणि त्याला कोणीच थांबू शकत नाही. तसं मला काय म्हणायचंय, आज तुमच्याकडे इतकं ज्ञान असताना तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकला शिव करण्यापाठीमागचं कारण आपण तर उदाहरणं दिलेच, तरी पण मी थोडंसं आज ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. आपल्या वापरा बायोऑर्गॅनिकचा जन्मच ह्याच्यासाठी झाला आहे की मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी त्याचं कष्ट, खर्च, वेळ जाऊन त्याला अपेक्षित ज्यावेळेस उत्पादन भेटत नाही त्यावेळेस त्याला रडाव कोणापाशी कळत नाही. आणि त्यावेळेस तो हवालदिल होतो. काही शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली, म्हणजे आम्ही पण अगदी रात्र दिवस न बघण्यापाठीमागचं कारण असं की काही शेतकऱ्यांची परिस्थिती आली अशी झाली, शेती करता करता इकडून तिकडून उचका पाचका नातेवाईकाकडून मित्रमंडळीकडून करून ज्यावेळेस पीक अपेक्षित उत्पादन न देता त्याचं उत्पादन अपेक्षित न आल्या कारणाने त्याला ती शेती करता करता शेती विकायची बारी आली. बरोबर आहे, सत्यप्रसंग. मग तो कष्ट करणारा जर त्याला शेती विकायची बारी येत असेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट काहीच नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी आज आपण ह्या व्हिडिओच्या स्वरूपातून आपले शेतकरी मित्रांना एक दिशा देण्याचा प्रयत्न करतोय वापरा बायोऑर्गॅनिकच्या माध्यमातून. आणि ह्या वापरा बायोऑर्गॅनिकने मी काय केलं ह्याच्याबद्दल मी थोडं सांगतो आज, की ह्या वापरा बायोऑर्गॅनिकचा जन्मच ह्यासाठी झालाय की शेतकरी वाचला पाहिजे. बरोबर. पैसे कमावण्यासाठी नाही जन्म झाला. बरोबर. की आज मार्केटमध्ये चाललंय काय ह्याच्यावर मला बोलायचं नाही, कारण तुम्ही माळकरी मी माळकरी, दोघांनी एकामेकाला ज्ञान सांगाय काय, आता दोघं आपण त्याच क्षेत्रात आलेले. फक्त मला काय म्हणायचंय, गारगुड घेतली, गारगुड मारली तर काय होतात, ठिणगे उडतात. बरोबर. ह्या ठिणग्या नाहीत उडाल्या पाहिजेत मार्केटमध्ये कुणाच्याच कोणी, आणि उडू नाहीत. मला काय वाटतं की तुमच्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे आहे, आपण ज्ञानाची देवाणघेवाण करू. ह्याच्यापासून मोठं भाग्यशाली काय असन, आणि आपल्या दोघांच्या ज्ञानातनं तिसरा गडच असन तर ह्याच्यापासून तरी भाग्यशाली काय असन. आज मला काय म्हणायचं, माझ्याकडे बी लई तुमच्याकडे बी लई, तुम्ही वाटायला तयार नाही, मी बी वाटायला तयार नाही. आपल्या दोघांच्या ज्ञानाला काय काडी लावायची का, काही उपयोगाचं नाही. ते पुढची पिढी सुधारणारच नाही. मी इतकं स्पष्ट का बोलतो, जिवंत राहू त्या गोष्टीचा मला पण राग आहे. नाही, खरी गोष्ट आहे ना. कारण जर तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे ना, आपण देऊ शकत नाही, करायचं काय, वर बी नेऊ शकत नाही, खाली वाटू शकत नाही, ज्ञानाचं काय करायचं. मला काय म्हणायचंय, आता तुम्ही जो हा घेतलेला निर्णय आहे, अगदी पलीकडे वापरायचं आणि अलीकडे नाही वापरायचं, असू द्या, छान आहे. आता तुम्हाला काय काय अपेक्षित असं घडलं पाहिजे की जेणेकरून तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये 1-1.5-2 महिन्याने आम्ही ज्यावेळेस येईन त्यावेळेस तुम्ही ठामपणे सांगता की सर मला जे अपेक्षित होतं ते मला भेटलं आहे, म्हणूनच मी इथं उभा राहिलो. आणि मला एक पाहिजे, म्हणजे मी पण इथं उभा राहिलो, व्हिडिओ काढतोय आपण, की तुमच्या 40 वर्षाच्या अनुभवाला जर क्रॉस केलं ना वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनाने, ज्ञानाची देवाणघेवाणे, मी पाना नाही, तरच आपण आपल्या शेतकरी मित्रांना पुढचा व्हिडिओ देऊ. जर तुमच्या ज्ञानाला क्रॉस केलं नाही तर मी काढणार नाही, तुम्ही पण व्हिडिओ द्यायचा नाही. हे व्हिडिओमध्ये मी सांगतोय. आज येणारा दिवस तर आपल्या दोघाला धावून देणार आहे काय आहे ते. बरोबर. कारण इथं आज उभा राहिलोय, ह्या पाईपपासून इकडं तुम्ही वापरणार नाही का, आणि ह्या पाईपच्या इकडं वापरणार आहेत, आणि ह्या साईडचा प्लॉट थोडासा बसलेला आहे, म्हणजे खालीवर झालेला आहे. 19-20 आहे, 19-20 आहे सांगण्याचा. आणि इकडचा प्लॉट खूप छान आहे, 19-20 आहे बाबा. ह्या लहान आहे, तो मोठा आहे. आता आपण जरी काय नाही जाऊ शकलो, आपल्याला एकच ह्याच ठिकाणी उभं राहून बोलायचंय की जे घडलं ते आपण बोलायचे. कारण आपल्या शब्दावरती जे विश्वास ठेवतील त्यांना आपण 100% तारू. मला काय म्हणायचंय, तुमचं जर वय एवढं आहे तर तुम्ही आमच्या कंपनीसाठी कधीच बोलणार नाही, तुम्ही बोलले तर शेतकऱ्यांसाठी बोलणार आहे. बरोबर. कोणासाठी बोलणार आहे? शेतकऱ्यासाठी बोलणार, मार्केटसाठी बोलणार आहे, अजिबात नाही. बरोबर आहे. व्यापाऱ्यासाठी. व्यापारी आपल्याला खेप बोलला पाहिजे की मालची गुणवत्ता कशी आहे काय. बरोबर, एकदम. नाही तर मग तू काय आपल्या आपण आता आम्हाला एक पाहिजे तुमच्याकडून शब्द की तुम्ही भले ह्या साईडला शेवटपर्यंत नका वापरू, नाही म्हणणार आम्ही काय, पण ह्या साईडला शेवटपर्यंत आपले पूर्ण शेड्यूल घ्या. त्याचं कारण असं चालेल की जी गुणवत्ता आहे ना ही शेवटचा दिवस गोड व्हावा. बरोबर. मग किती बी त्रास होऊ द्या, पण शेवटचा दिवस गोड व्हावा ते आपल्याला काढायचा आहे. आणि तो निघाला तर आपण आपल्या शेतकरी मित्रांना आणखी एकदा तुमच्या माध्यमातून विश्वास देऊ. दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आमच्यासाठी तुम्ही आदर्श असणार आहेत. तर येणाऱ्या दिवसात आपण पाहू तुमच्या मनासारखं गल्लंय का, त्यापुढे नाही मला काय बोलायचं. बरोबर, चालेल. काय तुम्हाला काय बोलायचं असलं तर बोला. नाही, ते आता मागच्या प्लॉट मध्ये आम्ही अपेक्षेप्रमाणे ठरवल्याप्रमाणे की बा 30 पार केली पाहिजे, म्हणजे रास 30च्या वर गेली पाहिजे, हे आम्ही संकल्प केलेला होता. आणि तो संकल्प आम्ही पूर्ण केला, म्हणजे 32च्या रासवरती तो माल काढला. आणि वन टाइम कटिंगला मोडतला 1100 क्विंटल माल काढला. 5000 रोपामध्ये 1100 क्विंटल माल पहिल्यांदाच मोडतला काढला. याच्यावरती आमचं समाधान आहे. त्या पद्धतीने ह्या मालामध्ये सिलेक्टेड त्याच्यामध्ये आणखी काय सुधारणा करता येईल आपल्याला. बरोबर. औषधोपचार म्हणा किंवा आपल्या टेक्निशियन 2 पैसे ज्ञानानं म्हणा, बुद्धीने म्हणा, आपल्याला जे काय करता येईल. कारण हा सर्व खेळ निसर्गाचा आहे, खरंय, त्याच्याशी आपल्याला जुळायचं आहे.
खरंय. आपल्यात जोडून आपण किती पैसे टाकले त्याच्याशी उपयोग नाही. निसर्गाच्या सानिध्यातून आपल्याला ते काय देतं याच्यावर आपल्याला भर द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारख्यांची आम्हाला अपेक्षा आहे. नाही 100% आम्हाला बी तुमचा आदर आहे, कारण तुमचं वय अपेक्षा एवढं काय की असताना बुवा समान वय यायला पाहिजे, रास तुटायला नको. आम्हाला व्यापार तेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. मार्केटला सिलेक्टेड माल गेल्यानंतर मार्केट कुणाचं आहे, कारण पहिली गाडी गेल्यानंतर तो व्यापारी तिथून म्हणतो ये माल किसका भरा, कौन से शेतकरी का है, कहाँ से है, इसमें चिलिंग नहीं है, इसमें गुणवत्ता ऐसी, इसमें पोल्ट्री नहीं से, ये माल सिलेक्ट करो, माल भेजो. खरंय म्हणजे आपल्याला तो पैशाचा लोभ नाही आहे. खरंय एकदम बरोबर. लोकांची भूमिका अशी आहे, न करता न दाखवता म्हणता आम्हाला भाव कशी जास्त मिळतील. अरे तुमची भाव कशी जास्त मिळण्याची अपेक्षा नाही. तुम्ही काढा ना, आरशामध्ये तुमचा चेहरा कसा दिसतोय तुम्ही ठरवा ना अगोदर. एकदम बरोबर आहे. विषय असा आहे बघा, जर आपण ह्याला सारखं केमिकल दाणेदारच सगळे शेतकरी आपण वापरत राहिलो, आज आम्ही हे वापरा कंपनी आम्ही ह्या विषयाला का मुद्दाम लावून धरले. विषय असा आहे, आज मी म्हणतो कुणी किती पैशाने बलाढ्य असू द्या, इस्टडीनी बलाढ्य असू द्या, फक्त माझी आणि आमच्या कंपनीच्या मालकांची एकच इच्छा आहे की गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, त्याच्या घरात फक्त आजारी माणूस नसू द्या. तो माणूस आज समाधानी. त्यासाठी आज आम्ही एवढं फिरतोय. त्याचं कारण असं आहे की आपण आज पत्रात चांगले पैसे मिळतात. आज जर बारीक एक अभ्यास जर केला ना, तर आपण आज विष पिकवतोय. आज जर आपण ऑर्गॅनिकला स्वीकारलं नाही आणि आपण 70% तुमचं जे आहे ते आणि 30% जर ऑर्गॅनिक स्वीकारलं नाही, तर 100% आपण ह्यातनं विष पिकवतो. हे सगळ्यांनाच जाणीव आहे. मी बोलतोय हा विषय नाही, लॅब टेस्टिंग केल्यावर त्यात काय निघत आहे ते सगळ्यांनाच माहिती. आणि त्याचे परिणाम रेटवरती आहेत, माल टिकवण क्षमतावरती आहे आणि खाणाऱ्या जनतेवरती पूर्ण दवाखाना फुल आहे. बिलकुल. पण आज मूळ जो पाया जमीन आहे, जमिनीतनं निघणारं अन्न जर शुद्ध निघालं तर शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटी त्या पुढे काय बोलायसारखं नाही. बिलकुल. तर आपण येणाऱ्या दिवसात तुमच्या 40 वर्षाच्या अनुभवाला आमचे वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन क्रॉस करतंय का हे पाहून आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आमच्या कंपनीसाठी एक बहुमूल्य वेळ दिला आणि आमच्या कंपनीच्या मार्गदर्शनाला स्वीकारलं, त्याबद्दल तुमचं आमच्या कंपनीकडून, आमच्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप सर धन्यवाद. धन्यवाद. आबा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. मनोहर आनंदराव जाधव, राहणार फुपनगरी, तालुका जिल्हा जळगाव. तर आपण ह्या केळीसाठी 6 सप्टेंबर 2024 बरोबर एक पूर्वावस्थेत शूटिंग घेऊन मार्गदर्शन दिलं. बरोबर. कॅमेरा जिथं उभा आहे तिथं आंब्याचं झाड आहे हो. आणि लोकेशनला ही मधली लाईन सब लाईन आहे. हा सब लाईन तुम्ही पलीकड मी अलीकड अशाच पद्धतीने आपण उभा राहिलो. आज तारीख किती बरं? आजची 16 तारीख आहे. 16/10/2024. 16 ऑक्टोबर 2024. म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन 1 महिना आणि 10 दिवस 10 दिवस झाले. 40 दिवस नाही. हा 40 दिवस. 40 दिवस. आता बघा, तुम्ही जो वापरा बाय ऑर्गॅनिक वरती विश्वास ठेवला, अगदी आपली पूर्वावस्था बरोबर. खूप वेळेची आहे. मला वाटतं एक 10 मिनिटाच्या आसपासची असेल, कारण खूप चर्चा झाली आपली ते. तर तुम्ही जो विश्वास ठेवला वापरा बाय ऑर्गॅनिक वरती की ह्या साईडला वापरायचं आणि ह्या साईडला नाही, नाही ह्या साईडला वापरायचं, त्या साईडला नाही. असं झालं का? हा, पश्चिमाला वापरलं, पूर्वेला नाही. हा हा आंब्याच्या पश्चिमकडे वापरलेला हा. आहे. 2000चा जो प्लॉट आहे त्याला वापरलेला आहे आणि जो 4000चा प्लॉट आहे त्याला वापरलेला नाही. बरोबर. आता जी काय आता तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलले तसं आपल्या व्हिडिओ मध्ये बी उल्लेख आहे. मग आता हिकडं आणि हिकडं आम्ही बोलण्यापासून तुम्हाला काय वाटतं? ज्या वेळेला आपण वापरलेलं नव्हतं त्यावेळेला ह्या प्लॉटची परिस्थिती थोडी कमजोर होती हा, हा. याच्यापेक्षा. बरोबर. आणि आता वापरल्यानंतर जोडजोड त्याच्या स्पर्धेला बरोबर येतोय. तो हा हा स्पर्धेला येतोय, अजून पोचलेला नाहीये, पण गुणवत्ता सिद्ध दाखवतोय. स्पर्धेला तो पोचतोय जोडजोड. म्हणजे आम्हाला जी त्याच्यापासून शंका होती की हा कमजोर पडेल, हा येतोय का नाही, हा तो कमजोर न राहताना तो पिकअप झालेला आहे. म्हणजे सेट होतोय तो पूर्ण. आणि आपल्याला काय करायचंय आता, हे तर आता तुम्ही वापरलंच की इकडं नाही वापरलं आणि इकडं. मला काय म्हणायचंय, आता हे जर तुम्हाला असे फरक एक वेगवेगळे दिसले नसते तर आजच्या परिस्थितीत तुम्ही आम्हाला परत कॉल किंवा परत बोलवणं किंवा इथं उभा राहणं हे घालल्यास त्या गोष्टी नाही. पण आपल्याला ते पूर्ण करायचं आहे की पूर्ण तर करायचंच आहे. आपण अर्ध्यात सोडणारच नाही. बरोबर बरोबर. पण एक मला काय म्हणायचंय, आपण तुम्ही येताना जसा शब्द वापरला बाळाचं पाय पाळणे, आपण म्हणी साधेच वापरतोय की आज तुम्हाला मी म्हणतो 10% का व्हायना रिझल्ट दिसलाय. बरोबर. मी म्हणतो मी बी नाही म्हणत आज 100%. बरोबर. पण तुम्हाला काय का व्हायना त्याची एक चुनूक जे बाबा आपण 2 रुपये घालवतोय 10 रुपयाचा फायदा होतोय हे दिसले. बरोबर. तर मग आता आपण येणाऱ्या दिवसात काय करणार आहे, ह्याला कंटिन्यू करणार आहे. तुमची पण इच्छा काय आहे? बरोबर. सर आज तुम्ही माझा व्हिडिओ काढताना आणि लगेच सोडताना नाही सोडायचा. ही शब्द तुमचा आहे. बरोबर. आणि आपल्याला तुमचंच आम्ही शब्द काय ऐकतोय आणि पाळतोय की तुमचंच मनाप्रमाणे ज्या वेळेस होणार आहे
त्याच वेळेस तुम्हाला खरं वाटणार आहे. बरोबर. नाही तर ही झाली जाहिरात, जाहिरात. आणि आपल्याला ती जाहिरात नाही आवडत. आपल्याला जाहिरात करायची ती कशी तुम्हाला आवडन ती. पिकाची अवस्था आता पाण्यामध्ये आहे. हो खरं आता आहे. आपल्याला फळाच्या रूपात पाहिजे, घड घडाच्या रूपात हो. त्याच्यापर्यंत पोहोचायचं. घड हो. पूर्ण झाल्यानंतर त्याचं वेट किती येतं, मार्केटिंग कसं होतं, त्या हो. रूपापर्यंत पोहोचायचं. बरोबर. त्यावेळेला आपल्याला त्याचा खरं काय रिझल्ट दूध का दूध फायनल करता येईल. 100%. हा, आता पाण्याच्या परिस्थितीमध्ये तो अनुकूल दिसतोय आपल्याला, परंतु फळरूपी ज्या वेळेला बाहेर येईल त्यावेळेला त्याची गुणवत्ता होईल, नंतर त्याची मार्केटला केलं जाईल त्यावेळेला गुणवत्ता होईल की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक पडला. ओके. त्यावेळेला आपल्याला कम्पॅरिझन करता येईल. नाही हाय बुवा, काहीतरी धमक आहे. नाही, हा त्या परिस्थितीत म्हणणं असं आहे की हा जयद्रन हा सूर्य हा बाप दाव नाही तर श्राद्ध घाल. साध्य घाल. बरोबर 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 बरोबर. हीच खरं आहे. खरं. तर आपल्याला आता ही तर काढतोच आहे आपण, पण हा व्हिडिओ काढत असताना आपण तुमच्या जाताना खोडव्या केळीत नाही गेलतो, म्हणजे बरोबर त्याला आमच्या साईडला खोडवा म्हणतात, तुमच्याकडे बरोबर. पिलबाग म्हटलं खोडवा म्हणायचं. आम्ही पण बनवून खोडवा तुमच्यासोबत. नाही नाही, आमचे करमाळे साईट नाही नाही, खोडवा म्हणून काय अडचण आहे, खोडवा आहे. तर आता त्या केळीचा आपण व्हिडिओ वगैरे काय काढलेला नाही. बरोबर बरोबर. म्हणजे काढलेलं. विषय असा झाला की आपण त्या बागेतनं गेलो आणि घरी गेल्यावर चर्चा झाली, तर तर त्याला बी जर फरक पडत असला द्या द्या. डोस. बरोबर आहे, आणि आम्ही दिला तुम्हाला. दिला. आता आपल्याला आपण तिथं पण एक जमलं तर 1-2 मिनिटाची तुमची मुलाखत घेऊ. त्याचं कारण चालेल, असं चालेल, काय की अडचण फरक काय पडला. आता तिथं आपण व्हिडिओ का काढला नाही त्याचं कारण आता सांगतोय. बरोबर. की ठरलं नव्हतं आपलं की त्याला वापरायचं, पण घरी गेल्यावर ठरलं की सर बरं द्या. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची पूर्वावस्था आहे, पण आता त्या खोडवे पिलबागाचे नाही तुमच्या. तर तुम्ही आपल्या ही जी काही 1 महिना 10 दिवसात तुमच्या केळीत जी बदल झालेला आहे हे तुमच्या अपेक्षित झालेला आहे. बरोबर. चालतंय, आपण येणाऱ्या दिवसात पाहू ह्याच्यात आणखी काही जे बदल होतील. आता तुम्ही ह्याला कंटिन्यू करणार आहेत, ह्याला तुमचा आहे रेग्युलर शेड्यूल आहे. तर तुम्ही ज्या पद्धतीने बोलले की बाबा आपल्याला ह्याचा एंड चांगला बघायचा आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा, तर तो गोड होतोय का नाही आपण पाहू. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या करमाळच्या रामेश्वर घोगरे सर, गजानन साळुंके सरांकडून नमस्कार. तुमचं मनापासून खूप खूप आभार. आभारी आहे, आभारी. आबा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. नाव मनोहर आनंदराव जाधव, राहणार फुपनगरी, तालुका जिल्हा जळगाव. ओके. आपण 6 सप्टेंबर 2024 ची आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती हो. आंब्यापासून. आंब्यापासून. आणि आता मुद्दाम आपण लोकेशन बदललंय की आंब्यापाशी तिथं दावायच काय नाही, म्हणजे गड गेलेत कंटिन्यू, बरोबर. तरी बी आपण लोकेशन दावू हो, काही विषय नाही. कुठं उभं राहिलो होतो. पण आता आपण जिथं त्याच्या आहे- पुढे उभे आहेत थोडे, हा थोडस 100 फुटावर त्याच्या पुढे उभे आहेत. आणि आपल्याला आता आपण जे व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश आहे की तुम्ही 6 सप्टेंबर पासून ते आता ही जे काही आपली निसवण झाली तर ते तुम्ही कंटिन्यू वापराबायोनिकचं शेड्यूल वापरलेलं आहे. हो. फक्त आपल्याला आता ही आजचा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश आहे की आपले हे पाहणारे जे काही शेतकरी मंडळी आहेत केळी क्षेत्रातले, ह्यांना आपल्याला एक दिशा द्यायची, जे आहे ते खरं सांगायचे, बाकी दुसरं काहीच नाही. तुम्हाला बिलाबाड चालत नाही आणि आमच्या कंपनीला बिलाबाड चालत नाही. नाही. आजची तारीख काय आबा? 19/3/2025. 2025 19 मार्च. 19 मार्च 2025. तर आबा तुम्ही ह्या प्लॉटसाठी कंटिन्यू घेतला. अगदी पहिल्या अवस्थेत शूटिंग आहे, दुसऱ्या अवस्थेची, तिसऱ्या चौथ्याची महिना लक्षात. पण आज आपण अगदी हार्वेस्टिंग तुमचं होऊन एक 40 ते 50% माल तो आपल्या बागेमध्ये आहे. 50-55% माल हा, संपलेला जे काय आहे. तर आपण आज एक शेवटचा दिवस गोड व्हावा, आज आपण शेवटची शूटिंग काढतोय. तर तुम्ही जे हे कंटिन्यू घेतलं, तुमची एक इच्छा होती की साहेब तुम्ही शूटिंग काढा, मी देतो, सगळं आहे, मला तुमचं मान्य आहे, पण मी शेवट ज्या दिवशी सांगन तुम्ही हे व्हिडिओ टाका त्याच दिवशी टाकायचा. बरोबर. आपला पहिला शब्द आहे तो पाळलाय आपण बरोबर. दोघांनी पण. आहे. बरोबर तर आजचा आपला शेवटचा दिवस आहे बरोबर. आणि आता आपण शूटिंग टाकणार आहे. पण तुम्ही जी काही एक 4-5 महिन्यामध्ये जो काय अनुभव घेतलेला आहे, तर तुमचा अनुभव केळी क्षेत्रातला किती वर्षाचा आहे? 45 वर्षाचा आहे. 45 वर्षाचा तुमचा केळी क्षेत्रातला अनुभव आहे. हो. तुमच्या अनुभवामध्ये वापराबायोनिकचं मार्गदर्शन आपण ऍड केलेलं आहे बरोबर. तुमच्या शेड्यूल मध्ये. तर ते ऍड केल्यामुळं तुम्हाला ह्या वर्षी एक वेगळे पण आपल्या केळीमध्ये काय काय जाणवलं? वेग क्वालिटी आहे, मालाची गुणवत्ता समान आहे आणि हार्वेस्टिंगला माल 8-10 दिवसामध्ये तयार होतोय. हा. आणि झाडामध्ये, फळामध्ये दम आहे. दम आहे. सगळ्यात महत्वाचा विषय, बारकाईने अभ्यास केला. आबा म्हणतात त्या शब्दात उत्तर द्यायचं म्हणजे हे झाड वाकलंय पण आबांनी टेकन लावलं नाही, आणि आबा वर्ण म्हणतात मी टेकन पण लावणार आणि बांधलं पण नाही. बांधलं पण नाही. दम आहे. दम आहे. हे त्याला जे आपण दिलेलं आहे ते त्याला बरोबर पचनरूपी पूर्ण जिरलेलं आहे, त्याने त्याचं गुणवत्ता दाखवलेली आहे. हो. मी वाक्यल पण मुडणार नाही, हा. ही गुणवत्ता त्यांनी दाखवली, वाक्यल पण मुडणार नाही. खरंय, खरंय. मग आबा तुमचा ही 40-45 वर्षाचा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये वापराबायोनिकचं मार्गदर्शन वापरले, तर तुमच्या अनुभवाला वापराबायोनिकच्या मार्गदर्शनाने क्रॉस केलंय का प्लस केलंय का
नाही, मार्केटच्या हिशोबानं आजच्या मार्केटच्या हिशोबानं जर पाहिलं तर एक नंबर मार्क द्यायला वापरा बार्गेनिंगला माझं सहमत आहे. का असे बरेच प्रोडक्ट येतात पण त्यांची चारी गोबरे बरोबर जमत नाही, तर तुमचे जे बरोबर जमलेले आहेत मेघाजी फळाची गुणवत्ता, पिकाची गुणवत्ता, वेळेची गुणवत्ता हे जे आहे त्याच्यातनं दिसतंय नॅचरल जी नॅचरल आहे. नॅचरल वेदर मध्ये तो प्लस पॉइंटला येतोय, बाकी काहीच नाही. कारण आज मार्केटमध्ये असं आहे की भरपूर येतात. वेगवेगळे तुम्ही म्हणता ते हा, काय काय वेगवेगळं आहे कुठेतरी पण येतात. जी गुणवत्ता कोणती पाहिजे नॅचरल नॅचरल आणि नॅचरल निसर्गाशी जुळली पाहिजे ती महत्वाची. निसर्गाला त्याने काम केलं पाहिजे. हा. ते पानापासून असो, फळापासून असो, झाडापासून असो, त्या गोष्टीशी जर जुळली तर समाधान तिथं संपतं माणसाचं. मग आबा तुमचा हा अनुभव आहे अगदी 40-45 वर्षाचा. आपल्या केळी क्षेत्रातले जे काही नवीन शेतकरी आहेत, जुने आहेत, कोणी 2 वर्षाचा अनुभव आहे, कोणाला 5 वर्षाचा, कोणाला 10 वर्षाचा, तर तुमचा हा अनुभवाला घेऊन तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन लागणीपासून सुरुवात केली पाहिजे, 3 महिने झाल्यावर सुरुवात केली पाहिजे, 6 महिने झाल्यावर सुरुवात केली पाहिजे, का निस्वन झाल्यावर सुरुवात केली पाहिजे, ह्याची सुरुवात खरी कुठनं आपल्या शेतकऱ्यांनी केली पाहिजे की जेणेकरून त्यांचे उत्पादन छान निघतील. नाही, सुरुवातपासून जर त्याची ट्रीटमेंट तुम्ही व्यवस्थितशीर घेतली तर शेवटपर्यंत तर व्यवस्थितशीरच राहणार आहे ते. तुम्ही आयत्या वेळेला जर म्हातारे झाले मी आता देव करतो तर ते तुमच्या बुद्धीतच राहणार आहे. देव कुठे येतं विषय हा येतो ना. तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत सुरुवातला जर त्याची रचना केली तर इमारत ती व्यवस्थितशीर उभी राहते ना. अरे आबा तुमचा अभ्यास खूप मोठा आहे. इमारत उभी करायची तर तुम्हाला पायाला जावं लागेल, पायाभक्कम सुरुवात करावं लागेल. पाया कम्प्लीट करावा लागेल, सुरुवातीपासूनच वापरावं लागेल. सुरुवातपासूनच वापरावं लागेल. आणि आपल्याला ते घडतं कळतं काय होतंय शेतात येऊन बघायचं की बुवा याच्याने काय होतंय, आपण कुठे कमी पडतोय. बरोबर आहे. नुसत्या साहेबांनी दिलंय म्हणून त्याच्यावर होणार आहे ही स्वप्नाची पूर्तता पूर्ण कोणीच करणार करणार नाही, खरं. करणार नाही. हो हो खरं आहे. तुमची जोड त्याला लागेल. तुम्ही डोळ्याने पाहावं लागेल तुम्हाला की काय होतंय, काय घडतंय आणि आपली वेळ काय येते त्याच्यावरती आपण काम करायचं. हा. तर आता ही जी तुमचं रेग्युलर आहे त्याच्यामध्ये ऍड केले, तर आता ज्या वेळेस आपला माल कटिंग झाला त्यावेळेस आपल्याला हे जे काही रेट आहेत ते पहिल्यापासून शेवटपर्यंत काय काय रेट चांगले रेट मिळाले. सुरुवातीला पहिल्या गाडीला मला 2350 रुपये रेट मिळाले, दुसऱ्या गाडीला 21.5 मिळाले, तिसऱ्या गाडीला 20.5 दिले आणि काहीतरी आता माझ्या मताने 18 आणि 17 रुपयाचा रेट त्यांनी अजून पाठवला नाही, पण त्यांनी बोलणं केलेलं आहे. पण की म्हणजे मार्केट रेट पेक्षा त्याचे 5-50-100 रुपये अगेन्स्ट आहे. माल सिलेक्टेड आहे, मालची तारीफ तो करतोय व्यापारी, त्याच्यामुळे आपल्याला तो रेट देतोय. म्हणजे आता मी बोलायचं थांबलो बरं का. आता मला काय बोलायचं होतं सांगतो तुम्हाला. म्हणजे इतकं मनापासून की मला विचारायचं होतं की व्यापारी काय म्हणतोय आणि मार्केटचा हायेस्ट रेट देतोय का. तर आता तुम्हीच सांगत आहे की आपल्याला सगळ्यांपासून 100 रुपये रेट एक्स्ट्रा आहे. त्याचा मन है, त्याच्या समाधानी है. हमको बाहर 14-15 रुपए रेट का भी मिल रहा है, पर हम उसके ऊपर उंगली नहीं रख रहे. आपके ऊपर उंगली रख रहे कि हमारे को ये माल में गुंजाइश है, पैसे मिल रहे, 2 पैसे तुम्हारे ही बन रहे, हमारे ही बन रहे. जे मला सांगतोय तुम्हाला तो असं तोंड स्पष्ट सांगतो ना तो. जे आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी एक अभ्यास कुठला करणं गरजेचं आहे तुमच्या भाषेत अभ्यास केल्यावर, की क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या 2 गोष्टी जर शेतकऱ्याला जुळल्या तर व्यापारी तुमच्याशी बोलेल. व्यापारी तुमच्याशी बोलेल आणि व्यापारी हितनं हलणार नाही. ते म्हणणार मला मालच पाहिजे. कारण आज आपण शेती करतोय, पण शेती करत असताना जर क्वालिटी आणि क्वांटिटी काढता नाही आली तर मग आपल्याला एक असा मनस्ताप पश्चाताप होतो की मग मी कुठं चुकलो गड्या. तर आबांच्या भाषेत उत्तर द्यायचं म्हणलं तर मी कुठं चुकलो हे शोधण्यापासून तुम्ही तुमच्या ह्या पद्धतीत फक्त वापरावरून ऍड करा. कारण आबाच्या भाषेमध्ये हे ओके आहे. कारण आबाचा शब्द होता. आबा म्हणायचे ज्यावेळेस आम्ही पूर्वावस्थेत शूटिंग काढली, साहेब तुम्ही शूटिंग काढा, काय काढा, तुम्हाला जे पाहिजे जी तुम्ही म्हणताय त्या सगळ्या शब्दाची उत्तर मी देतो, पण माझा एक शब्द ऐका, शेवट. माझी शूटिंग शेवट टाकायची, मध्ये टाकायची नाही. मी अशा खूप कंपन्या अभ्यासल्यात. तुम्ही आमचं नाव घेता, आम्हाला लोक ओळखतात, आमच्या नावावरती इथं धंदा करून जातात, ती मला पटणार नाही. हा शब्द होता तुमचा. बरोबर बरोबर. आणि आम्ही पण तुमच्या शब्दाला तसंच जागलोय. कारण आपल्याला आम्ही पण थांबलोय का नाही की आपल्याला ताकाला जायचं आणि गाडगेला पोहायचं हा आपल्याला कार्यक्रम करायचाच नाही वापरा बायोनिकच्या माध्यमातून. आपल्याला जे आहे जसं आहे तसं आणि तुम्हाला जसं समाधान वाटतंय तसंच. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला पूर्ण प्रचिती न घेता जर ह्यांनी जाहिरात केली तर हे लाभाड आहे, ही तुमचं आतलं मन सांगत होतं 4 वेळा, पण त्या तुमच्या शब्दाला आम्ही तडा जाऊन दिला नाही. आज आपण अगदी शेवटच्या स्टेपला उभा आहेत आणि ते बी का उभा आहेत की जर तुमचा आनंद झाला नसता तर आबा आज तुम्हाला 2 लाख रुपये जरी दिले असते आणि आमच्या कंपनीसाठी आबा तुम्ही उभा राहून जसं गल्लं तसं चांगलं चांगलं सांगा तर आबा तुम्ही सांगितलं असतं. नाही नाही. तर याचंही मी म्हणतोय की आणि आपल्याला 2100-2300 रुपयाची ओपन केलेली आहे ना, हा 3000ची पुढे तुम्हाला पिलेबाग मी पुढच्या वर्षी कापून दाखवेल. हा म्हणजे वेळ महत्वाची आहे.
दम धरला पाहिजे. दम धरला पाहिजे. तुम्हाला येणारी वेळ, मार्केट त्यावेळेला कुठला एरिया नसतो, मार्केटमध्ये माल कुठल्या कंडिशनला आहे त्यावेळेला येतं. मग हाही व्यापारी मला सांगायचा, हम 200 रुपये ऑन दे रहे, म्हटलं मेरे को ऑन नहीं होना, 100 कम दो, पण माल सिलेक्टेड जगह भेजो, तुम पैसे सही कमाओ, मेरे को भी सही पैसे दो. मैं ऑन मागणे वाला आदमी नाही. जे त्याच्यात 200 रुपयाचे एक गाडीमध्ये ऑन घेऊन आपण करणार काय आहे? बरोबर आहे. मग त्याला शेवटपर्यंत सेल करायचं आहे ना आपला माल. हो हो हो, जबाबदारी. असा विषय आहे त्याच्यामध्ये. मागची भूमिका ही आहे. होय की. हा, गाडीमध्ये 20,000 तो आपल्याला देऊन टाकेल, पुढच्या गाडीला नेल्यावर काय? पुढच्या गाड्यामध्ये येतो म्हणून तो माल व्यापारी को नाही चलता. काय ही त्याची भाषा बदल झाली. करायचं? आपण लटकलो प्लॅटफॉर्मवर, खाली पडलो आपण. खरंय खरंय. नाही आपण सौ कम दे, शेवटपर्यंत हार्वेस्टिंग केलं. माल तुम्हीच तेरे को सेल करना जो है. रेट आहे ती द्या आपण हा, शेवटपर्यंत. मी तुमच्याशी जुळत राहील कायमस्वरूपी. माल सेल करा. मंदी आली त्याने असंच केलं. माझ्या मताने 4 तारखेची त्याने पहिली 23.25ची गाडी काढली आणि त्या दिवशी बाजार काहीतरी 80 का 90 100 रुपयाने उतरलाय. मग त्याने कॉल केला, शशिंक कॉल घेतला नाही, रोडवर असेल चालत. मला त्याला फोन आला, अंकल जी बोले कल गाड़ी भेजना क्या नहीं? मतलब क्यों, क्या हो गया? तो बोले रेट टूट गए. बोले मतलब गाड़ी भेजो ना, तुमको जो लगाना है वो लगाओ. मग तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्या बापाशी ऑफिसमध्ये बोललो, माझ्याजवळ फोन चालू होता त्यावेळेला मी त्याचं ऐकलं, एक किसान एक नंबर आहे, इसको छोडना नहीं बोले. हे का? खरं आहे आबा तुमचं. कारण विषय कसा आहे की ते थोडेसे हपाकले की आम्ही तर हा रेट दिला आणि मार्केट तर उतरले, आबा काय करायचं? हा. पण तुम्ही म्हणले मला जी मार्केटचा रेट असेल ती द्या ना, तुम्ही बाकी काय विचार करताय? तुमच्या हिशोबात माल जे चालू भरायचं करा ते माल भरा ना, पण माल सेल करा. तुम्ही गाडी घाल थांबवतात. हा खरं. हा. आबा आपल्याला आणखी एक तुमच्याकडून माहिती पाहिजे. आता हे आपला सुरू प्लॉट होता बरोबर. आपण तुमच्या खोडव्यासाठी आपण तुम्हाला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन दिलं होतं आणि दिल्यानंतर मला वाटतं 1-2 महिन्यांनी काहीतरी आपण पूर्वावस्थेची काढलीच नव्हती, पण डायरेक्ट पूर्वावस्थाच म्हणून दुसरी अवस्था काढली होती आपण खोडव्याची. आणि ती बघितलं तर असं घडपारा एकदम मोठे मोठे पल्ले होते. आणि तुम्ही त्याच्यामध्ये ते काय खासियत ते सगळेच तुम्ही त्यात ओपन केलं की कसं आहे काय ते सगळंच बारकावे. तर तो जी माल तुटला आपला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कारण ह्याच त्याच्याबद्दल आपली चर्चाच नाही झाली. नाही, तेल्या बागाच्या ह्याच मालकाने, ज्याला मी सावदेच्या हा हा श्रीकृष्ण केला एजन्सी म्हणून आहे, हा हा. त्याला गोविंदशेठ म्हणून ओळखतात. मग त्या खोड्याबद्दल काय झालं नेमकं आपलं? खोडवातच पैसे दिले, खोड्याने चांगले पैसे दिले. हा, आरामाला पैसे दिले, मस्त पैसे दिले, अपेक्षापेक्षा पूर्ण झाला तो. समाधानी आहे. कारण त्यावेळेस मी तुमचा शब्द होता ही शूटिंग काढताय, पण माझा हार्वेस्टिंग झाल्यावर तुम्ही शूटिंग टाकायची म्हणून मी आज विचारतोय तुम्हाला ते कसं आहे? खोडव्याच कसं झालं? कारण माझ्याकडे व्हिडिओ आहे. व्यापाऱ्यांनी केळीच्या बाबतीत तर आपल्याला मार्क दिलेत की माल क्वालिटीचा आहे, क्वांटिटीचा आहे, केळ्याला चव आहे आणि पिकल्यानंतर त्याची जी परिपक्वता येते ती चांगली आहे. हा, विषय असा आहे की बुवा त्यांना त्याच्यात पुढचं जर समाधान झालं तर आपल्याला समाधान आहे त्याच्यात. खरंय. अजून एक आबा की आपल्या साहेबांनी ह्याच्यावरती 4 स्प्रे घेतले तर हा, रोहर गुरुतरचे घडांवर सिलिकॉनचे, बरोबर का? तर सिलिकॉनचे पण आता कुठं कुठं आपल्याला Spot डाग- दिसतात, पांढरे. वगैरे आहेत ना, वगैरे पण आहेत. मला विचारायचं की आपले कलर क्वालिटी जे स्प्रे घेतलेले तर त्याचे डागाचा काय तुम्हाला प्रॉब्लेम आला का? म्हणजे काहीच त्याला नाही, कधीच नाही. व्यापाऱ्यांनी कधीच ऑप्शन घेतलं नाही की याच्यावरती वगैरे काय पडलंय आणि काय स्प्रे मारलेला, काहीच नाही, काहीच नाही. तुम्हाला एक समान दिसतं, हिरवंगार झाड नाही दिसतंय. तो प्रश्न एकदम बरोबर विचारला गजानन सर तुम्ही. कारण आम्ही जे वेळेस आमच्या भागात शेतकऱ्यांना सांगतो रोहर लोक गुरुतरचे अर्ध spray घ्या. मारतात, अर्ध राहू देतात, त्याच्यामुळे अर्ध्यामध्ये केळ्यांची फुगवून वेगळी दिसते, अर्ध्यामध्ये सुटी दिसते. की खरंय आवाजचे बारकावे ज्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये हा गाल काय ना हा गाल काय रिकाम होतो त्यावेळेला ही समस्या निर्माण होते. इथं तशी परिस्थिती नाही, तर तुम्हाला आम्ही काय बोलणार आणि तो काय बोललेला आपल्याला खरंय खरंय. विषय असा आहे ना. आता झाड मारता मारता जर हे सोडून दिलं तो मला म्हणतो मला काय करायचंय, ही टाकी मारायची, इतका वेळ लागेल तुला, व्यवस्थितशीर मार, पुढची अडचण मला येणार नाही. ठीक आहे ना आबा. अजून एक की हार्वेस्टिंगच्या टायमिंगला साहेबांचा मला फोन आलता की आज आमच्या इथे गाड्या पडल्या तर ते किती गाड्या पडल्या होत्या तुमच्या इथे एखाद दिवशी? गाड्या म्हणजे आपल्या कटिंगला कटिंगच्या गाड्या होत्या किती टनाच्या? 2 गाड्या टनाच्या. पहिली गाडी 18 टनाची निघाली, दुसरी गाडी 1700 निघाली. हा, एक दिवसाची आड फक्त. आजची एक गाडी काढली, लेबर नसतात. कारण कसं असतं, त्यांची माल ज्या वेळेला घ्यायला येतं ते त्यावेळेला त्यांची खूप मोठी टीम असते, जवळजवळ 50 लोकांची टीम येते. पंजा करणारे लोक असतात 10 लोक, वाहतूकवाले लोक असतात 16, 17, 18 लोक, त्यांचे ते घड छाटिंग पॅकिंग करणारे लोक असतात 10-20 लोक. जे मला चहावरनं कळतं की त्यांना 50 चहा मला इथं मागवावं लागत होते.
50 मध्ये 40-45 40-50-45 लोक ते असायचे. हं. त्यांची एवढी टीम असते, लोकल असते एक स्पेशल मजुरांसाठी त्यांच्या सामानासाठी, आणि स्पेशल गाडी असते. मॅटिन टाकून 20x30 अशा 2 मॅटिन टाकून मंडप टाकल्यानंतर त्यांचं ते काम चालतं. उन्हात कधीच करत नाही. गाडीवर सुद्धा मॅटिन असते, मजुरांवरती सुद्धा मॅटिन असते, आणि मालावर सुद्धा मॅटिन असते. आणि विशेष असं आहे की झाड कटिंग करताना झेलरच झाड देतो, डोक्यावरची झाड जातं, झाड जमिनीवर टेकलं जात नाही. का? शेतकऱ्याची तूट निघते, शेतकरी बोंबलतो, व्यापारी तिथं काळी डाग पडली की व्यापारी म्हणतो हे माल काळशेला आहे, म्हणजे खाली टेकवत नाही ते. खाली टेकवत नाही. तुम्ही जसं घडलं तसं अगदी केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी 45 वर्षाच्या अनुभवाला घेऊन आज अगदी तुम्हाला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन योग्य ठरलंय. पण इथं जे काय आमचे आज मार्गदर्शक आले, तुमची स्टोरी आम्ही आमच्या मार्गदर्शकांना येताना सांगितलेली, ज्यांनी कॅमेरा धरलाय शेजारी उभा आहेत, तर त्यांची थोडीशी ओळख करून देतो. कारण कॅमेऱ्यामध्ये जे पाहणारे आहेत त्यांचे पण लक्षात आलं पाहिजे की मार्गदर्शक हे वापरा बायोनिकचे हार्वेस्टिंग झाल्यानंतर जे काही शेवटचा दिवस गोड व्हावा हा मी शब्द वापरतो होता, की आपले जे वापरा बायोनिकचे मार्गदर्शक आहेत, आम्ही शेवटच्या दिवशी जिथं पण हार्वेस्टिंग झालेली आहे किंवा मोकळा प्लॉट असेल किंवा चालू आहे, तर आम्ही एकत्र येण्याचं एक कारण आहे की जो पण आमचा मार्गदर्शक प्लॉटवरती जातो तर त्याला एक प्रेरणा पाहिजे की आपलं मार्गदर्शक किती गुणवत्तेचं आहे. मग आपण ज्या ज्या प्लॉटला गेलतो तर तिथले प्लॉट अगोदर कसे होते, काय होते, आणि शेतकऱ्याच्या काय प्रतिक्रिया आहेत. ज्यावेळेस आमच्या मार्गदर्शकाला स्वतः इथं ऐकायला भेटतं त्यावेळेस त्यांना एक मार्केटमध्ये फिरताना प्रेरणा मनामध्ये असते की आपण काय चुकीचं काम करत नाही. म्हणजे मी तुम्हाला इतका असं स्पष्ट सांगतोय. तर आज मी आमच्या मार्गदर्शकांची 2 ओळख करून देतो. 2 तर तुमच्याकडे पहिल्यापासून येतात, आमचे गजानन साळुंके सर आणि भगत सर. बारामतीहून विश्वास कोकणे सर आले, नमस्कार सर. आणि आमच्या बरोबर कॅमेरा धरलेला आहे ते आपले रामेश्वर घोगरे सर. की जेणेकरून आम्ही एकत्र येण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की ज्या वेळेस आमचे मार्गदर्शक एकत्र येतील आणि प्लॉट आधी कसा होता, आता कसा, आणि शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया काय, त्यावेळेस कसा जरी प्लॉट असला तरी हा कसा येऊ शकतो ह्याची एक थोडीशी पुढचं दिशा देण्याची किंवा काय होऊ शकतं हे जे एक अनुभव त्यांच्याकडं असते, त्यासाठी आम्ही एकत्र येतो. आणि तुम्ही जे काय पोटतिडकीने आबा सांगितलं अगदी केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, मी तर एक म्हणन की आबांचा हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत मन लावून बघा. थोडंसं बाकीचं काय काम थोडंसं वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही ज्या बी वेळेस बघणार त्यावेळेस अर्धा तासाचा व्हिडिओ असेल किंवा आमचा ही 15 मिनिटाचा असेल, पण तुम्ही जो आत्ता व्हिडिओ आमचा पूर्ण अगदी त्यात सगळी चर्चा निघालेली आहे, तर ह्या चर्चा पूर्ण ऐका. कारण तुम्ही केळी करताय, कष्ट करताय, खर्च करताय, तर ह्याच्यातनं आपल्याला काय काय गोष्टीचे बारकावे बघितले पाहिजेत. ह्या आबांनी अगदी मनापासून सांगितलेत. आज प्रत्येकाकडे ज्ञान आहे पण ज्ञान द्यायला तयार नाही. कारण ज्ञान देणारा असं म्हणतोय की मी ह्याच्यासाठी खूप काय स्वतःची जिरून घेतली, स्वतः खूप काय मला त्याच्यावर खर्च झालेला आहे, आणि मी माझ्याकडचं ज्ञान एवढं सगळं मला त्रास होऊन मी समोरच्याला फुकाट का देऊ. अशा मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रत्येकाच्या भावना आहेत, पण आबा हे त्याच्यात वेगळे. म्हणून मी म्हणतो की हा व्हिडिओ जे शेतकरी बघतील तर हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. बघता बघता हे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकात शेअर करा, जेणेकरून जे काय आबांनी सांगितलेलं आहे वापरा बायोनिकबद्दल आणि आबांचे अनुभव हे दोन्ही पण आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर आबा तुम्ही अगदी मनापासून जी माहिती दिली केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि आमच्या वापरा सहकाऱ्यांकडून तुमचं मनापासून मनापर्यंत धन्यवाद. आभारी.